पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला छातीचा 4 टक्स ब्लाउज कटिंग दाखवते। डायरेक्ट मी कपड्यावर कटिंग दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या पण नक्की लक्षात येईल माझी कटिंग करण्याची पद्धत। तर आपण आता कटिंग करायला बसू। पीस आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा। ही बाजू असो किंवा समोरची बाजू असो, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आणि ओपन बाजू मी समोरच्या बाजूने ठेवली। तर आता आपल्याला उंची घ्यायची। तर उंची घेते मी 14 इंच, म्हणजे आपल्याला शिवून 13 इंचावर कंप्लीट होऊन जातो। थोडंसं पुढे एक 14 इंचावर मी पॉइंट देते आणि हे आपल्याला आखून घ्यायचे। आता आपल्याला कंबर पाहिजे, जेवढं कंबर असेल त्यानुसार आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच ठेवायचा आहे। आता कंबर आहे आपलं 31, तर 31 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 15.5 निम्मा आले आणि जवळजवळ 7.25 चौथा भाग आलाय। आपल्याला इथे एक पॉइंट द्यायचा आणि 2.5 इंचावर एक एक्स्ट्रा घ्यायचे, कारण आपण 2.5 इंच का घेतले तर 1 इंच आपला टक साठी जातो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी जातो। तर हा 4 टक्सचा ब्लाउज आहे। हा पाठीमागची बाजू आपण तयार करतोय। तर 5.5 आपण शोल्डर घेणार आहोत। 5.5 शोल्डर घेतले आणि 2.5 इंच गळ्यासाठी घेतले। तर आपल्याला पाठीमागचा गळा किती आहे ते आपल्याला चेक करायचंय। पाठीमागचा गळा आहे आपला 8 इंचाचा, तर आपण 8.5 घेऊ, कारण अर्धा इंच वरती मोडपण्यात जाईल। आता वरती आपण 2.5 घेतले तर आपण खाली 3 इंच घेऊ आणि आपल्याला एक लाईन देऊन घ्यायची। समजा एखाद्याला ब्रॉड लागत नाही पाठीमागच्या बाजूने, तर वरती आपण 2.5 घेतले तर खाली 2.5 घेतलं तरी पण चालून जाते। आता हा गोलच गळा आहे, तर आपण लगेच गोल आखून घेऊ आणि आपण असं 5.5 घेतले तर आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे 5.5 वरच, आणि वरून पण खाली आपल्याला 5.5च घ्यायचे किंवा 5.25 घ्या। आपण 5.25 घेऊ। 5.25 वर एक मार्क केले। आता 36 छातीचा कटोरी ब्लाउज आहे, तर आपण चौथा भाग काढायचा आहे 18 आणि 18चा दुसरा भाग निघतो 9, म्हणजे 36चा चौथा भाग आलाय 9 अधिक त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची। बघा, हा आलाय आपला चौथा भाग आणि ही आली आपली शिलाई मार्जिन। तर आपण आखून घेतलं तरी पण चालते अशा पद्धतीने। आता हा आहे आपला पाठीचा भाग, तर कंपल्सरी पाठीच्या भागाने आपल्याला 1.5 इंचावरच आपल्याला पॉइंट द्यायचा आहे आणि 1.5 इंचानुसारच आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा। आता मी याचे निम्म घेतले आणि हे तिन्ही सेंटर आपल्याला जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने पाठीचा भाग हा रेडी झालाय। कधी पण पाठीचा भाग काढताना आपल्याला बंद बाजूनेच काढायचा आहे, तर नीट लक्षात घ्यायचं आहे। आता आपण कटिंग करू। खूप सोपी पद्धत आहे 4 टक्सची, पण काहीच अवघड नाहीये। आता मी गळा नंतर कट करते, अगोदर आपण समोरचा भाग कट करू। तर आता मी बघा ओपन बाजू माझ्याकडून ठेवली आणि खुली बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरच्या बाजूने आहे। आता आपण याच्यामध्ये अजून बाही काय काढलेली नाहीये, तर बघा जिथं बसतंय व्यवस्थित अशा हिशोबाने आपल्याला ठेवायचं, कारण आपण याच्यामध्ये अजून बाही काढली नाही। तर बघा कापडामध्ये ऍडजस्ट कसं करायचं, 80 पॉइंट कपडा आहे आणि आपण 80 पॉइंट मध्येच आपण 36 छातीचा ब्लाउज कटिंग करतोय। तर कसं ऍडजस्ट करायचंय, म्हणजे आपल्याला बाकीचे गळापट्टी, काचपट्टी, बटनपट्टी, पाठीची पट्टी ह्या सगळ्या पट्ट्या एकदम व्यवस्थित निघून जातात। तर बघा ज्यावेळेस मी याला समोरच्या बाजूला पट्टी जोडते, तर मी वेगळा कपडा म्हणजे वेगळी कट करून जोडते। आणि समजा एखाद्याला याचीच मुडपून जर जोडायची असेल तर तुम्हाला जेवढी मुड पाहिजे तेवढी तुम्ही खालच्या बाजूने जास्त घेतली तरी पण चालते। आता आपल्याला फक्त समोरच्या बाजूनी समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बाकीचं सगळं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचंय। हे कडाचं कट केलं तरी पण चालते। खाली मी कुठंच काही जास्त कमी केलेलं नाहीये, जसं आहे तसंच मी पूर्ण आखून घेतले। आता गळा द्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच आणि समोरचा गळा आपल्याला ठेवायचा आहे 6.5, शिवून 6चा नक्कीच होऊन जाईल। आता इथून आपल्याला अर्धा इंचाचा समोरच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे। बाकीचा पूर्ण आहे तसंच आपल्याला कट करून टाकायचं आहे।
बघा समोरची बाजू आता ही कट झाली. आता हे जे थोडंसं एक्स्ट्रा जास्त आलं होतं तर आपण याला कट करायचंय अशा पद्धतीने. आता आपल्याला समोरचे टक्स द्यायचे, तर असं मी माप 4 इंच घेते. 4 घ्या, 4.25 घ्या तरी पण चालते. आणि वरून जरी आपण पॉईंट दिला तर 10 इंच 10.5 इंचावर दिला तरी पण चालते आपल्याला टक्ससाठी. आणि 1 इंचाचा टक्स येईन अशा हिशोबाने आपल्याला आखून घ्यायचे. बघा आणि दुसरा टक्स मी अंदाजे करते. हा टक्स आपल्याला थोडासा खालच्या बाजूने घ्यायचा आहे, असा डायरेक्ट सरळ घ्यायचा नाही आहे. अशा पद्धतीने. आता जवळजवळ अंतर किती झाले आपलं 2 इंच समोर झाले आणि 2 इंचाचं झाले टोटल अंतर. एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवली. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे ब्लाऊज पण कट करू शकता. थोडा बदल होत राहतो ब्लाऊजमध्ये. तर नक्कीच लक्षात घ्या, कटिंग खूप सोपी आहे आणि स्टिचिंग पण खूप सोपी आहे. आता ज्या वेळेस आपण दुसऱ्या बाजूने पण आपल्याला टक्स घ्यायचे तर त्यावेळेला आपल्याला अजून दुसरा भाग उचलून त्याच्यावर ठेवायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे दोन्ही पण टक्स हे व्यवस्थित येऊन जातील. बघा अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला दोन्ही ज्यावेळेस आपण टक्स शिलाई मारतो त्यावेळेला व्यवस्थित येऊन जातील. कमी जास्त किंवा मागं पुढं काहीच होणार नाही. बघा अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टीचा पण ब्लाऊज आपण शिवू शकतो. तर कस्टमरची मागणी अशीच होती तर मी त्या पद्धतीनेच ब्लाऊज कटिंग केली. आता आपल्याला घ्यायचे आहे बाही कटिंग. तर मी हमेशा सांगितले तुम्हाला मी बाही कटिंग कशी करते. तर आपल्याला मोंढा किती आलाय आपल्याला ते चेक करायचं आहे. मोंढा आलाय जवळजवळ 7.5 इंच. तर आपल्याला आता उरलेल्या कपड्यामध्ये बघा आपल्याला बाहीची कटिंग करायची. तर अगोदर सरळ आपल्याला आखून घ्यायचंय. सरळ आखून झाल्याच्या नंतर तिरकस कपडा जेवढा आहे आपल्याला तेवढा काढून टाकायचा आहे. आता 7.5ची आपली कितीची घडी आली, 1 मिनिट. आता घडी आली आपली 7.5ची बरोबर. आता 7.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं, ते 1 इंच होते. जरी आपल्याला वाटलं तर आपण याला जॉईंट पण देऊ शकतो. तर आता आपल्याला कस्टमरची बाही किती आहे त्यानुसार आपल्याला बाही घ्यायची. तर बाही आहे 4, तर 4 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. 5.5 होते, कारण आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला हात शिलाई करायची असते. तर आपल्याला 1.5 इंच याच्यामध्ये जास्तच घ्यायचं आहे. तर कोणाला समोरच्या बाजूने किती मूड आपल्याला आवडतं त्यानुसार पण असते. आणि असं माप घेतलंय मी 2.5 इंचावर. आणि दंडघेर जेवढा असेल आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर दंडघेर आहे आपला 6 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर टोटल होते 7.5 इंच. अशा पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग टोटल झालेली आहे आणि जवळजवळ आपला ब्लाऊजची कटिंग पण झाली. कपडा पण भरपूर उरलाय, त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा जेवढ्या पट्ट्या असतील टोटल काढू शकतो. तर काहीच अडचण येणार नाही. अशा पद्धतीने बाही पण झाली बघा. आणि आता आपल्याला 1/2 इंचाचा अंतर देऊन समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने समोरचा भाग कट झालाय. तर कमी जास्त थोडंफार काही वाटलं तर तुम्ही आकार पण व्यवस्थित देतात. आणि उरलेला कपडा एवढा आहे. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.